रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद राम या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी कथा. तर पूर्वी कृतयुगात महिजित नावाचा राजा माहिष्मती नगरीत राज्य करीत होता. तो महापुण्यवान असून प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करीत असे. त्याच्या राज्यात आधिव्याधी, दारिद्र्य, दुःख कोणालाही होत नसे. दया, क्षमा, शांती हे गुण त्याच्या अंगी पूर्णपणे वसत असून शिवाय संपत्ती तर कुबेरासारखी होती. इतकी सर्व अनुकूलता होती, परंतु पोटी संतान नसल्यामुळे रात्रंदिवस त्याला चिंता लागली होती. राजा वाचून जसे सैन्य, नासिके वाचून जसे मुख, गुरुकृपेशिवाय ज्ञान, प्रेमाव्यतिरिक्त कीर्तन, प्राणां वाचून कलेवर, भ्रातरां वाचून नितंबनी, रोहिणी कांताविन रजनी, कृष्ण भक्ती वाचून प्राणी, त्याचप्रमाणे पुत्रा वाचून सर्व निरर्थक होते. राजाने यज्ञयाग, जपतप, तीर्थे, व्रते, दानधर्म, नवसायास पुष्कळ केले, परंतु त्यास पुत्रप्राप्ती झाली नाही. अशा परिस्थितीत राजा चिंतेने अगदी क्रुश होत चालला. त्याचे मन कोठेही रमेनासे झाले. आता आपल्या वयाला 50 वर्षे झाली, तेव्हा पुत्र होणे शक्य नाही अशी त्याची खात्री झाली. पुढे एके दिवशी राजा अत्यंत चिंताग्रस्त होऊन सर्व प्रजा, इष्टमित्र, आप्त यांना बोलावून आणून त्यास म्हणतो, हे सकल लोक हो, मी जन्मांपासून स्वधर्माने वागून पुण्याचा संचय केला, यथा न्यायाने संपत्ती मिळवली, देव अथवा ब्राह्मण यांचे धन हरण केले नाही, पुत्राप्रमाणे सर्व लोकांचे पालन केले, साधुसंत यांची मनोभावाने सेवा केली, अश्वमेघादी यज्ञ केले व देवालये, धर्मशाळा, तलाव व विहिरी रस्तोरस्ती बांधल्या. अशा प्रकारे माझ्याकडून पुण्यकर्मे झाली असता मला पुत्रप्राप्ती का होऊ नये याचा आपण विचार करावा. असे राजाचे दीनवचन ऐकून सर्व प्रजा, पुरोहित, ब्राह्मण, इष्टमित्र मनात दुःखित झाले व ते सर्व राजाच्या हितासाठी घोर अरण्यात निघून गेले. तेथे इकडे तिकडे फिरत असता त्यांना ऋषींचे आश्रम पाहून मोठा आनंद झाला. त्या सर्व ऋषींमध्ये मुकुटमणी जे लोमेश ऋषी, त्या सर्वांनी साष्टांग नमस्कार घातला व ते हात जोडून उभे राहिले. त्याबरोबर ऋषी म्हणाले, तुम्ही कोणत्या देशातले राहणारे आहात? येथे कोणत्या कारणाने आला आहात? माझे दर्शन झाल्याबरोबर मनात हर्ष पाहून तुम्ही माझी स्तुती का करीत आहात? याचे सविस्तर वर्णन मला कथन करा, म्हणजे तुमच्या मनात जो संशय असेल त्याचे मी निरसन करेन. त्यावर ते सर्व लोक ऋषीस म्हणाले, हे दयाघना, आमचे येण्याचे कारण काय ते आम्ही कथन करीतो. माहिष्मती नगराचा राजा महिजित, त्याच्या आम्ही सर्व प्रजा आहोत. राजा आमचे रक्षण पुत्राप्रमाणे करीत आहे, परंतु त्यास पुत्र नसल्यामुळे तो व आम्ही चिंतातूर झालो आहोत. त्या चिंतेने ग्रस्त होऊन आम्ही तप करण्याकरता वनात आलो. तो राजाच्या दैवयोगाने आपले दर्शन झाले. तरी कृपा करून आमची मनोकामना पूर्ण होईल असा एखादा उपाय सांगाल तर फार बरे होईल. हे त्या सर्व लोकांचे भाषण ऐकून ऋषी क्षणभर ध्यानस्थ होऊन बसले व म्हणाले, हे लोक हो, हा राजा पूर्वी धनहीन व जातीचा वैश्य असून नष्ट दुराचारी होता. त्याच्या हातून पूर्वी चांगले कृत्य केव्हाच झाले नव्हते. तो दुसऱ्यांचे द्रव्य हरण करून आपल्या कुटुंबाचे पोषण करीत असे आणि पाठीवर काही माल घेऊन गावोगावी मोठ्या कष्टाने हिंडत असे. एके दिवशी ज्येष्ठ महिना शुद्ध दशमी रविवार मध्यान्ह वेळ तृषेने पीडित झाला असता गावाच्या सीमेवर त्याला एक अल्पेसे जल दिसले. ते जल दृष्टीस पडताच तो त्याच्याजवळ आला. इतक्यात एक गाय वत्सासह त्याच ठिकाणी पाणी पिण्याकरता प्राप्त झाली. तिला पाहताच त्याने तिला क्रोधाने ताडण करून पाण्यापासून दूर हाकून दिली व आपण ते पाणी प्याला. या दोषास्तव या जन्मी त्याला पुत्रप्राप्ती झाली नाही. आता राज्यप्राप्ती कशी झाली असे म्हणाल तर त्याच्या हातून अनायासे एकादशी व्रत घडले. अशा प्रकारचे मुनींचे वाक्य ऐकून सर्व लोक हात जोडून म्हणाले, आता या पापाचा क्षय होण्याकरिता कोणता उपाय करावे ते कृपा करून सांगा. त्यावर मुनी म्हणाले, तुम्ही सर्व श्रावण शुक्ल एकादशीचे पुत्रदा व्रत यथायुक्त आचरण करा व ते पुण्य राजाला अर्पण करा, म्हणजे त्या पुण्याच्या प्रभावाने राजाला पुत्रप्राप्ती होईल. या प्रकारे मुनींचे भाषण श्रवण करून सर्व लोक आनंदित झाले व मुनीस साष्टांग नमस्कार घालून आपल्या नगरास परत आले.
पुढे श्रवण शुक्ल एकादशीच्या दिवशी लोमेश ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजा, राणी व इतर सर्व लोक यांनी भक्तियुक्त अंतकरणाने व्रत करून उपवास, जागरण, हरिकीर्तन, सत्कथा, पुराण श्रवण, श्रीकृष्ण पूजन, नामघोष अहोरात्र करून दुसऱ्या दिवशी पारणे फेडिले। या व्रताच्या योगाने राणी लवकरच गर्भवती राहिली। पुढे 9 महिने पूर्ण होताच परम तेजस्वी असा त्या राणीला पुत्र झाला। ही वार्ता ऐकून राजा, राणीला व इतर सर्व लोकांना अत्यंत आनंद झाला। राजाने सर्व नगरात गुढ्या तोरणे उभारून याचक जनास अपार द्रव्य दिले व मोठ्या आनंदाने सर्व लोकांसह तो दिवस आनंदित घालवला। याप्रमाणे श्रीकृष्ण युधिष्ठिरास सांगून म्हणाले, असे पुत्रदा एकादशीचे महात्म्य जे लोक श्रवण पठन करतील ते आनंदित होऊन शेवटी स्वर्ग लोकास जातील। महात्म्य काय आहे तर इच्छित मनोरथ पूर्ण होतील, सर्व पापे भस्म होऊन पुण्य व उत्तम गती मिळेल। एकादश पाठ करून एकादश ब्राह्मणास भोजन दिले म्हणजे पुत्र होतो असे महात्म्य भविष्य पुराणात व्यासमुनींनी कथन केले आहे। ते सुतांनी शौनकादिक ऋषीस सांगितले आहे। त्याचा भावार्थ हे युधिष्ठिरा मी तुला सांगितलेला आहे। याचा संदर्भ भविष्योत्तर पुराण यातून घेतलेला आहे। तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। रामकृष्ण हरी, धन्यवाद।